श्री महाराज की जय. मी तुम्हाला लक्ष्मी विषयी थोडंसं सांगते. जेव्हा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्यापासून जेव्हा पहिला गुरुवार आणि शुक्रवार येतो त्या दिवशीपासून आपण लक्ष्मीची पूजा वगैरे करायची, उपवास धरायचा आणि एक चौरंग गुरुवारच्या दिवशी मांडायचा, त्याच्यावर लाल कपडा वगैरे टाकायचा आणि तांब्याची रास वगैरे टाकून एक असं पाण्यानं भरलेल्या तांब्या घ्यायचा. तांब्याला 5 पाणी नागेलीचे लावायचे, 7 पानं नागेलीचे लावायचे. त्याच्यावर पाण्यानं भरलेला कळस ठेवायचा, पाण्यानं भरलेला नारळ ठेवायचा आणि त्याच्यावर एक फूल ठेवायचं. लक्ष्मीला एक फुलाचा हार करायचा, एक फुलाचा हार करायचा, डोक्यावर गुलाबाचं फूल ठेवायचं. फोटोला गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी हा तिन्ही देवीचा फोटो ठेवून आपण पूजा करायची आणि गुरुवारी उपवास वगैरे धरायचा आणि संध्याकाळी खीर वगैरे करून नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी आरती वगैरे करायची. आणि शुक्रवार अजून येतो ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये, ते वैभव लक्ष्मीचे असतात आणि त्याला शुक्रवार आपण पकडायचे आणि पूजा वगैरे करायची. 16 शुक्रवारचं उद्यापन करायचं आणि 5 कुमारिका नसता 7 कुमारिकेला आपल्या शुक्रवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी बोलवायचं. त्यांना हळद कुंकू वगैरे लावून त्यांना खीर वगैरे द्यायची. जेवायला लास्टच्या जेव्हा 5वा शुक्रवार वगैरे येतो, तेव्हा 5वा गुरुवार येतो, त्यावेळेस लहान 5-6 मुली कन्यांना बोलवायचं आणि त्यांचे पाय वगैरे घ्यायचे, त्यांना जेवायला वगैरे करायचं आणि एक ब्लाऊज पीस, हार फुलाचा आणि एक लक्ष्मीचं पुस्तक वगैरे देऊन, तांदूळ वगैरे देऊन त्यांची पोटी वगैरे भरायची. आणि बायका जर घेतल्या तर सुवासिनी बायकांना 7 बायकांना बोलायचं, हळदी कुंकांना त्यांनी पुस्तकं वगैरे वाटप करायचे लक्ष्मीचे आणि त्यांच्या ओट्या भरायच्या. त्यांना एक ब्लाऊज पीस, केळी, तांदूळ, खोबरं वगैरे टाकून असं ओटी भरायची आणि त्यांना खिरीचा प्रसाद वगैरे द्यायचा. गुरुवारच्या दिवशी पूजा वगैरे करायची, शिरा करायचा, जेवायला वगैरे करायचं, लक्ष्मीला आरती वगैरे म्हणायची आणि उपवास वगैरे निरंकार धरायचा असतं तर निरंकाराचा उपवास धरायचा आणि पोथी वगैरे श्री महालक्ष्मीचं महात्म्य, व्रतकथा ही पूजा वाचवायची आणि वैभवकथा वगैरे वाचायची आणि ओम ए श्री महालक्ष्मी नमः हे म्हणायचं. 108 वेळा म्हणायचं. अष्टाक्षरी मंत्र आहे हा म्हणायचा आणि लक्ष्मीचं अष्टक वाचायचं. कमली वंदन सद्भाव धर्मी, लक्ष्मी चरण पावरे, कमल आसन कमल मूर्ती, जन्माता जगाला आधार झाली, व्यवहार दिव्य अलंकार शोभती, प्रसन्न होई धनधान्य देवी, संकटाने दूर माझ्या देवी, ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वरी, चित्त शुद्ध करी, जय दैन्य दूर करी, निर्मरांतरी देव सदा जी चूक झाली माय पोटी घाली, तूच आता खाली, भक्तजना नित्य हे अष्टक यातील जे लोक श्रद्धाळू भावी त्यांना ह्या लक्ष्मी पावत असते आणि लक्ष्मी देवीची आरती म्हणायची. लक्ष्मी देवीची आरती पूजा वगैरे सगळं झाल्याच्या नंतर ओवाळू आरती, जय जय लक्ष्मी माता, लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्न हो सीतारीशी तू भक्ता, पूर्वजन्माची वृत्त पुण्याई, वैभराणीला गर्भधनाचा तिला विसरली, लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला, मग आली दारिद्रता, प्रसन्न वदने प्रसन्न शेतारीशी तू भक्ता, ओवाळू आरती, जय जय लक्ष्मी माता. व्रत कैलाने प्रसन्न झाली देवी राणीला, दैन्य देख दूर करी, करुणी मन निर्मळ झाले श्याम बाला, दाशीला ही पावन हो माता, प्रसन्न वदने प्रसन्न वासे तारीशी तू भक्ता, गुरुवारी हे जे व्रत करीती, नेम धर्म धरुणी, मनोकामना पूर्ण करील, अघटित हो करणी, केळकर कुळजी रमला गुण गाता, प्रसन्न वदने प्रसन्न हो सीतारीशी तू भक्ता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण लक्ष्मीचं व्रत केलं, वैभव लक्ष्मीचं व्रत केलं, 16 शुक्रवार होईपर्यंत जर आपण हे व्रत केलं तर आपल्याला देवी लक्ष्मी आवत असते आणि गुरुवारच्या दिवशी 5
मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे आणि त्या याच्यामध्ये आपल्याला देवी प्रसन्न होत असते आणि जेवढं होईल तेवढं आपल्या हातून आपण करायला पाहिजे. जय श्री लक्ष्मी माता की जय. Ah.